आज 22 जानेवारी 2024ला श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानिमित्ताने आम्ही वेंगुर्ल्यातील स्वामिनी महिला बचत गटाची जी कांदळवन सफर आहे ती करायचे ठरवले आणि श्रीरामाच्या जय जयकारात जयघोषात ही कांदळवन सफर आम्ही यशस्वीपणे पार पाडली। ह्या ठिकाणी ही पाणमांजरं दिसत आहेत पहा। सकाळची वेळ असल्यामुळे छानपैकी ती पोहत आहेत। ह्याला हुदी पण म्हटलं जातं आणि ह्यांचा देखील आम्ही एक मस्तपैकी आनंद लुटला। छान मनमोकळ्या वातावरणात ती अगदी स्वैरपणे पोहत होती। ही पहा, स्वामिनी महिला बचत गटाच्या ह्या सर्व महिला अत्यंत उत्साहाने आणि अगदी सखोल माहिती आपल्याला देतात आणि त्यांच्याबरोबर हा आनंद लुटत या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत। ही सफर पूर्ण व्हायला 1 तास लागतो, अर्धा ते पाऊण तास जायला लागतो। वारा किंवा जे हवामान असतं, वातावरण असतं त्यावर थोडं अवलंबून असतं आणि त्या स्वतः वल्हवतात। तुम्हाला आनंद जर घ्यायचा असेल वल्हवण्याचा तरी त्या देखील तुम्हाला तो वल्हवण्याचा आनंद देऊ शकतात आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये त्या आम्हाला माहिती देत होत्या आणि त्याच्याहीपेक्षा माझा आनंद अगदी ओसंडून वाहत होता। ही असते ती वल्ली आणि त्याला पात म्हणतात। पुढे जे निळ्या रंगाची दिसते ती पात असते। पूर्वी ती पात लाकडाची असायची, आता ती फायबरची असते। हे पहा, मांडवी खाडी, सुंदरपैकी वेंगुर्ल्यातली ही शांत अशा वातावरणात असलेली मांडवी खाडी। मांडवी खाडीत तुम्हाला जर सफर करायची असेल तर तेव्हा भरतीच्या वेळेस आपल्याला जावं लागतं, कारण जाताना आणि येताना आपल्याला पाणी व्यवस्थित असलं तरच या ठिकाणी वल्हवणं शक्य होतं। बाकीची माहिती आपण ताईकडूनच ऐकूया। मॅनग्रोव्ह म्हणजे काय तर हे दोन्ही साईडला आपल्याला मोठा हिरवा पट्टा दिसतो तो मॅनग्रोव्ह। मॅनग्रोव्ह म्हणजे कांदळ, मराठीत कांदळ, खारफुटी, हिकडी, चिपी अशी बरेचशी नावं आहेत। इंग्रजीमध्ये मॅनग्रोव्ह। ही झाडं काय काम करतात तर ज्यावेळी सायक्लोन, सुनामी सारखी जी आपत, समुद्री आपत येते त्यापासून आपलं रक्षण करतात। म्हणजे वाऱ्याचा वेग जर 100% असला तर तो इथे 80 ते 90% वेग अडवला जातो आणि मानवी वसाहतीला त्याचा धोका कमी पोहोचतो। सागर कन्याने आम्हाला छान सखोल माहिती दिली आणि ह्या ठिकाणी नाव आणि नाविक जात आहे। या ठिकाणी ही बघा, ही पांढरी दिसतात ती कालवं फोडून खूप कष्ट असतात। जी बाजारात विकायला येतात बरणीमध्ये ती कालवं असतात, पण त्यासाठी मेहनत खूप आहे। आणि ही संपूर्ण कांदळवन, वेगवेगळ्या प्रकारची इथे कांदळवनं आपल्याला वेगवेगळ्या स्पीसीज त्याच्या पाहायला मिळतात। काहींची मुळं ही कणसाच्या आकाराची असतात, काहींची पेन्सिलच्या आकाराची असतात। हा या ठिकाणी आम्हाला पाणकावळा दिसला, तसंच ग्रीन हेरॉन दिसला, किंगफिशर दिसला, तसंच स्थलांतरित पक्षी देखील इथे खूप येत असतात। त्याची वेगवेगळी नावं आहेत आणि परंतु त्यासाठी खूप सकाळी यावं लागतं। म्हणजे पहाटे 5:30-6 वाजता वगैरे जर भरती असेल तर त्यावेळी ते पक्षी आपल्याला दिसू शकतात। आम्हाला निघायला थोडासा उशीर झाला, म्हणजे आम्ही 8 वाजता निघालो। आम्ही वल्हवण्याचा या ठिकाणी खूप आनंद लुटला, अगदी नाच वगैरे करत खूपच मजा येत होती। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जयघोष देखील आमचा चालूच होता, कारण त्यासाठीच आम्ही कांदळवनातून ही सफर करत जयघोष करण्याचे ठरवले होते। या ठिकाणी आम्ही सर्व सफर करून आलो। हे सर्व कोळी बांधव हे जे जाळी असते ती व्यवस्थितपणे करत आहेत। खूप मेहनत घ्यावी लागते। या ठिकाणी नेमकं शबरीची जी बोरं असतात ती बोरं देखील आम्हाला दिसली। ही छोटी छोटी बोरं लागलेली आहेत बघा आणि ही खाली पिकलेली बोरं पडलेली आहेत। आपल्याला देखील वेंगुर्ल्यात यायचं असेल तर मांडवी नेचर रिसॉर्टमध्ये आपण जाऊ शकता। छान राहण्याची सोय आहे। श्वेता हुले मॅडम या ठिकाणी ते चालवतात आणि त्या अत्यंत उत्कृष्टपणे आपल्याला चांगली सेवा देतात आणि आम्ही देखील ही जी काही सफर केली ती देखील यशस्वीरित्या पार पडली। सहकुटुंब, सहमित्र परिवारासह आनंदाने आम्ही घरी निघालो। आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।